नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यास याविषयी माहिती घेणार आहोत। आज मी इयत्ता 9वीच्या इतिहासातील काही MCQ इथे घेणार आहे। याआधीही भाग 1 मी तयार केलेला आहे, ते तुम्ही माझा शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, हे प्रश्नोत्तर स्वरूपात राहणार आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे 2001च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण डॅश डॅश आहे, तर किती आहे? ऑप्शन बघा, अ 927, 1000 पुरुषांमागे 927 स्त्री आहे, ब 933, क 934, ड 930। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब। तर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण हे 933 आहे, तर 2001च्या जनगणनेनुसार लक्षात असू द्या। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला, तर कोणाच्या नेतृत्वाखाली? ऑप्शन बघा, अ मृणाल गोरे, ब ताराबाई मोडक, क रमाबाई रानडे, ड वरील सर्व बरोबर। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार डॅश डॅशचा चिपको आंदोलनात दिसून आला, तर बघा कोणत्या साली चिपको आंदोलन झालं हे इथे विचारलेलं आहे। ऑप्शन बघा, अ 1974, ब 1976, क 1977, ड 1973। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, 1973ला हे चिपको आंदोलन झालेलं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, चिपको आंदोलनात डॅश डॅश यांचे मोलाचे योगदान आहे। ऑप्शन बघा, अ चंडीप्रसाद भट्ट, ब सुंदरलाल बहुगुणा, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर। चिपको आंदोलनात कोणाकोणाचं? चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांचे मोलाचे योगदान आहे, म्हणून करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, 1992 मध्ये डॅश डॅश येथे मद्यपान विरोधी चळवळ सुरू झाली, तर कोठे झाली? ऑप्शन बघा, अ महाराष्ट्र, ब कर्नाटक, क आंध्र प्रदेश, ड आसाम। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क। तर हे मद्यपान विरोधी चळवळ आंध्र प्रदेश येथे सुरू झाली, ऑप्शन क याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न पहा, संयुक्त राष्ट्रसंघाने डॅश डॅश हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले, तर कोणते? ऑप्शन बघा, अ 1975, ब 1976, क 1978, ड 1979। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेलं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष या कार्यक्रमाची डॅश डॅश अशी त्रिसूत्री होती, तर कोणती होती त्रिसूत्री? तर ऑप्शन बघा, अ शांतता, ब विकास, क स्त्री पुरुष समानता, ड वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। तर आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या या कार्यक्रमामध्ये शांतता, विकास आणि स्त्री पुरुष समानता या त्रिसूत्रीचा उपयोग केलेला होता। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, भारत सरकारने 1975 मध्ये डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली, तर ऑप्शन बघा, अ गोरादेवी, ब डॉक्टर फुलरेणू गुहा, क आहे प्रमिला दंडवते आणि ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना भारत सरकारने कधी केली, तर 1975 मध्ये लक्षात असू द्या। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, मुलगी झाली हो हे पथनाट्य डॅश डॅश यांचे आहे। ऑप्शन बघा, अ ज्योती म्हापसेकर, ब सौदामिनी राव, क विद्या बाळ, ड सावित्रीबाई फुले। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, ज्योती म्हापसेकर यांचं हे पथनाट्य आहे, मुलगी झाली हो। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, प्रमिला दंडवते यांनी दिल्ली डॅश डॅशमध्ये महिला दक्षता समिती स्थापली। ऑप्शन बघा, अ 1976, ब 1978, क 1979, ड 1980। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, 1976 मध्ये महिला दक्षता समिती स्थापली, कोणी? प्रमिला दंडवते, हे लक्षात असू द्या। कोठे? तर दिल्ली येथे। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना डॅश डॅश अधिकार दिला। ऑप्शन बघा, अ मतदानाचा, ब निवडणूक लढवण्याचा,
क आरक्षणाचा, ड पोटगीचा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड पोटगीचा अधिकार दिलेला आहे. 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने कोणाला, हिंदू स्त्रियांना. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या कायद्याने स्त्रियांना बाळंतपणासाठी रजा मिळवण्याचा अधिकार मिळाला. तर तो कायदा कोणता? ऑप्शन बघा, अ मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961, ब हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, क अ व ब बरोबर, ड आहे अ व ब चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 या कायद्याने स्त्रियांना बाळंतपणासाठी रजा मिळवण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशमध्ये सती प्रतिबंध कायदा सहमत करण्यात आला. तर कधी करण्यात आला? ऑप्शन बघा, अ 1988, ब 1989, क 1990, ड 1997. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 1988 मध्ये सती प्रतिबंध कायदा सहमत करण्यात आला. ऑप्शन अ हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती इत्यादी ठिकाणी डॅश डॅश जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत. तर किती? ऑप्शन बघा, अ 1/4, ब अर्ध्या, क 1/3 आणि ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर 1/3 जागा ह्या 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादी ठिकाणी स्त्रियांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. ऑप्शन क याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये डॅश डॅश टक्के आरक्षण महिलांसाठी आहे. ऑप्शन बघा, अ 50%, ब 75%, क 33%, ड 30%. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 50% आरक्षण महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, डॅश डॅश या उत्तर प्रदेशच्या पहिल्या मुख्यमंत्री आहेत. ऑप्शन बघा, अ सरोजिनी नायडू, ब गोरादेवी, क प्रमिला दंडवते, ड सुचिता कृपलानी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड सुचिता कृपलानी ह्या उत्तर प्रदेशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन बघा, अ 8 मार्च, ब 10 मार्च, क 21 मार्च, ड 5 मार्च. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, संविधानाच्या डॅश डॅश व्यास अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. तर अनुच्छेद कोणता होता? ऑप्शन बघा, अ 18वा, ब 21वा, क 17वा, ड आहे 25वा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. संविधानाचा 17वा अनुच्छेद लक्षात असू द्या. त्यानंतरचा पहा पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात आदिवासींना डॅश डॅश म्हणून गणले जाते. ऑप्शन बघा, अ अनुसूचित जाती, ब अनुसूचित जमाती, क भटक्या जमाती, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब अनुसूचित जमाती असं म्हणून त्यांना गणलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, 10 ऑगस्ट 1947 रोजी डॅश डॅश यांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. कोणी केली अणुऊर्जा आयोगाची स्थापना? ऑप्शन बघा, अ डॉक्टर होमी बाबा, ब पंडित जवाहरलाल नेहरू, क डॉक्टर होमी सेठना, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. कधी केली? 10 ऑगस्ट 1947. लक्षात असू द्या. सॉरी 10 ऑगस्ट 47 नाही आहे, तर 10 ऑगस्ट 1948 आहे. लक्षात असू द्या, 1948. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, भारताची पहिली अणुभट्टी डॅश डॅश ही आहे. ऑप्शन बघा, अ अग्नी, ब रोहिणी 75, क अप्सरा, ड सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, जड पाण्याचे कारखाने डॅश डॅश ठिकाणी आहेत. ऑप्शन बघा, अ वडोदरा, ब तालचेर, क तुतीकोरीन, ड वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर.
वडोदरा, तालचेर आणि तुतीकोरीन या ठिकाणी जड पाण्याचे कारखाने आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 28 फेब्रुवारी हा दिवस डॅश डॅश दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन बघा. अ विज्ञान दिन, ब महिला दिन, क शिक्षक दिन, ड किरणोत्सारी दिन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तर कोणत्या धातूचा? ऑप्शन बघा. अ थोरियम, ब पोटॅशियम, क युरेनियम, ड सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. युरेनियम या धातूचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्रधानमंत्री डॅश डॅश यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. तर कोणत्या प्रधानमंत्र्यांनी घेतला? ऑप्शन बघा. अ राजीव गांधी, ब इंदिरा गांधी, क नरसिंह राव, ड अटल बिहारी वाजपेयी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. इंदिरा गांधी या पंतप्रधानांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 1988 मध्ये डॅश डॅश या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली. तर कोणतं क्षेपणास्त्र होतं? ऑप्शन बघा. अ अग्नी, ब अग्नी 1, क पृथ्वी, ड आहे नाग. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. पृथ्वी या क्षेपणास्त्राची 1988 मध्ये यशस्वी चाचणी झाली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पृथ्वी 1 जमिनीवर मारा करणारे, हे पण लक्षात असू द्या. पृथ्वी 1 आहे. पृथ्वी 2 वायुदलाकडे आहे. पृथ्वी 3 नौदलाकडे आहे. हे लक्षात असू द्या. पृथ्वी 1, 2, 3 कोणत्या दलाकडे आहेत ते पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघा किंवा पुढचा प्रश्न पहा. क्षेपणास्त्र निर्मिती डॅश डॅश यांनी मोठे योगदान दिले आहे. ऑप्शन बघा. अ डॉक्टर कलाम, ब डॉक्टर होमी बाबा, क डॉक्टर राजा रामना, ड डॉक्टर होमी सेठना. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी क्षेपणास्त्र निर्मितीत मोठे योगदान दिलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे डॅश डॅश हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. तर कोणतं क्षेपणास्त्र? ऑप्शन बघा. अ अग्नी, ब नाग, क पृथ्वी, ड सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. नाग हे क्षेपणास्त्र शत्रूचे रणगाडे नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न पहा. डॅश डॅश रोजी इस्रोची स्थापना करण्यात आली. तर इस्रोची स्थापना कधी झाली? ऑप्शन बघा. अ 15 ऑगस्ट 1970ला, ब ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1971ला, क ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1969ला आणि ड ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1948ला. तर इस्रोची स्थापना कधी करण्यात आली? तर ती करण्यात आली 15 ऑगस्ट 1969ला करण्यात आली. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा प्रश्न पहा. भास्कर 1 हे डॅश डॅश आहे. ऑप्शन बघा. अ क्षेपणास्त्र, ब दूरसंवेदक, क अग्निबाण, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तर भास्कर 1 हे क्षेपणास्त्र नाही, अग्निबाण नाही, तर ते आहे दूरसंवेदक. ऑप्शन ब हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. इन्सॅट 1B या उपग्रहामुळे डॅश डॅश क्षेत्रात क्रांती घडून आली. तर बघा हे नाव लक्षात असू द्या. कोणत्या क्षेत्रात क्रांती घडून आली? ऑप्शन बघा. अ दूरसंचार, ब दूरदर्शन, क आकाशवाणी, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. वरील सर्व बरोबर. दूरसंचार, दूरदर्शन आणि आकाशवाणी या क्षेत्रात इन्सॅट 1B या उपग्रहामुळे क्रांती घडून आलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्यामध्ये डॅश डॅश प्रकारची इंजिने निर्मित होतात. ऑप्शन बघा. अ वाफेची इंजिने, ब डिझेल इंजिन, क विद्युत इंजिन, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. वरील सर्व बरोबर. ह्या सर्व प्रकारची इंजिने चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्यामध्ये तयार होतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम डॅश डॅश येथे सुरू करण्यात आली. ऑप्शन बघा. अ मुंबई, ब पुणे, क नागपूर, ड आहे दिल्ली. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. तर दिल्ली. 1969 मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्ली येथे सुरू करण्यात आली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅशमध्ये पुण्याजवळ आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार
सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र उभारण्यात आले. तर ऑप्शन बघा, अ 1970, ब 1980, क 1985, ड आहे 1990. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. 1970मध्ये पुण्याजवळ आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात डॅश डॅश सेवा सुरू झाली. तर कोणती सेवा सुरू झाली? ऑप्शन बघा, अ पिनकोड, ब पोस्ट, क मोबाईल, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर मोबाईलची सेवा 22 ऑगस्ट 1994मध्ये भारतात सुरू करण्यात आली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅशमध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. तर कोणत्या साली? ऑप्शन बघा, अ 1990, ब 1998, क 1995, ड 1997. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर व 1998मध्ये कोकण रेल्वे सुरू करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न पहा. कोकण रेल्वे मार्ग डॅश डॅश राज्यात पसरलेला आहे. ऑप्शन बघा, अ गोवा, ब कर्नाटक, क केरळ, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यामध्ये कोकण रेल्वे मार्ग पसरलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. कारबुडे येथील डॅश डॅश किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे. तर किती किलोमीटर लांबीचा आहे? ऑप्शन बघा, अ 6.5 किलोमीटर, ब 7.5 किलोमीटर, क 5.2 किलोमीटर, ड आहे 4.2 किलोमीटर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 6.5 किलोमीटर लांबीचा तो कारबुडे येथील बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे. त्यानंतरचा पहा पुढचा प्रश्न. होनावर जवळील डॅश डॅश नदीवरील 2065.8 मीटर लांबीचा पूल सर्वात मोठा आहे. तर कोणती नदी आहे जो हा पूल असणारा? तर अ शरावती, ब गोदावरी, क नर्मदा, ड आहे सिंधू. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ शरावती नदीवरील हा जो पूल आहे तो सर्वात मोठा पूल आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्र उद्योगाचा वाटा सुमारे डॅश डॅश टक्के आहे. ऑप्शन बघा, अ 15, ब 17, क 14, ड 12. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर किती टक्के आहे? तर 14% वाटा आहे. कशाचा? वस्त्रोद्योगाचा. त्यानंतरचा प्रश्न पहा. 1948मध्ये डॅश डॅश महामंडळाची स्थापना करण्यात आली. ऑप्शन बघा, अ रेशीम उद्योग, ब वस्त्र उद्योग, क ताग उद्योग, ड भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना 1948मध्ये करण्यात आली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. रेशीम उद्योग डॅश डॅश या राज्यात केला जातो. ऑप्शन बघा, अ कर्नाटक, ब आंध्र प्रदेश, क पश्चिम बंगाल, ड वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यामध्ये रेशीम उद्योग केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भारतातील वाहन उद्योगाला डॅश डॅश असे म्हटले जाते. ऑप्शन बघा, अ दिल्ली हाट, ब सनराईज क्षेत्र, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भारत हा सध्या डॅश डॅश उद्योगातील प्रमुख देश आहे. ऑप्शन बघा, अ सिमेंट उद्योग, ब चर्म उद्योग, क मीठ उद्योग, ड वाहन उद्योग. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क मीठ उद्योगात भारत हा सध्या प्रमुख देश आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. डॅश डॅश हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. कोणतं शहर? ऑप्शन बघा, अ लुधियाना, ब पुणे, क मुंबई, ड नागपूर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र असणारं शहर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. देशाच्या औद्योगिक विकासात डॅश डॅश या दोन्ही खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा आहे. ऑप्शन बघा, अ लोह, ब दगडी कोळसा, क पेट्रोल, ड आहे अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड अ व ब बरोबर. म्हणजे लोह आणि दगडी कोळसा या दोन्ही खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा देशाच्या औद्योगिक विकासात आहे.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. 1948 मध्ये डॅश डॅश या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. ऑप्शन बघा. अ. रोजगार निर्मिती व्हावी. ब. औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. क. औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा. ड आहे तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे ह्याच हेतूने औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. भारतातील डॅश डॅश उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. ऑप्शन बघा. अ. ताग. ब. वाहन. क. सिमेंट. ड. खादी व ग्रामोद्योग. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. वाहन या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम डॅश डॅश हे आहे. ऑप्शन बघा. अ. कापड उत्पादन करणे. ब. वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे. क. कापड निर्यात करणे. ड. लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम आहे. अशा प्रकारे महत्त्वाचे आणि मोजके असे प्रश्न आपण इथे पाहिलेले आहेत. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया. लेक्चर आवडले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.